पुढचा काळ निवडणुकीचा असून तयारीला लागा, आपण विजय मिळवणारच आहोत. विरोधकांनी 40 वर्ष सत्ता बघूनही त्यांच्याकडे दाखवायला काहीच नाही. मंजूर बंधारा बांधला, हिंगणी बंधारा बांधला याचं कौतुक करतात, परंतु आज त्या बंधाऱ्याची काय परिस्थिती आहे? मंजूर बंधारा दुसऱ्यांदा फुटला, त्यावेळी तो बंधारा आपल्या कारखान्याकडे देखभालीसाठी हस्तांतरित करावा यासाठी कारखान्यामार्फत 2दा पत्रव्यवहार केला, मात्र राजकीय कमीपणा येईल या भीतीपोटी त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेवटी जे व्हायचे तेच झाले. बंधारा एवढा वाहून गेला की त्यासाठी मला निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. काम मोठे असल्यामुळे याही वर्षी बंधाऱ्यात पाणी अडविता आले नाही, याचे मला दुःख आहे. मात्र पुढील वर्षी अडविता येईल. त्यामुळे उगाचच खोटं बोलणं आणि नागरिकांना नादी लावायचं काम विरोधकांकडून सुरू असल्याचा टोला आमदार आशुतोष काळे यांनी लगावला आहे. शेतकऱ्यांना कोणता कारखाना किती ऊस दर देईल त्यांच्याशी आमची स्पर्धा नाही. आपण ऊस दराचा निर्णय घेतल्यावर काही कारखाने ऊस दराचा निर्णय घेतात, परंतु आपल्याला त्यांच्याशी काही देणे घेणे नाही. मात्र जे शक्य नाही असे आश्वासन विरोधक जनतेला देतात. मात्र लबाडांच्या अवतानाचे काही खरे नसते, अशा शेलक्या शब्दात आमदार आशुतोष काळे यांनी कोल्हेंचे नाव न घेता टीका केली आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 या वर्षाच्या 71व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला आहे. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते. तसं आपल्या शेतकी विभागाने दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच लेबर कुठं पळून जायला नको म्हणून त्यांचं योग्य नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना आणायला सुरुवात केलेली आहे. परंतु आपण पाहतोय का जिथं मजुरांचे अड्डे आहे त्या ठिकाणी अजूनही पाणी आहे. त्याच्यामुळे त्यांचे टेंट असतील ते टाकण्यासाठी जागेची अडचण आहे, ओलसर जागा आहे, पाणी साचलेलं आहे. परंतु जिथे जिथं शक्य होईल तिथं आपण त्यांचे अड्डे टाकतोय, त्यांना राहण्याची व्यवस्था करतोय. 1-2 दिवस जेवणाची व्यवस्था करावी लागली, कारण पहिले 2-3 दिवस तर त्यांना सगळं सेटअप करणं, खोप्या बांधणं, स्वयंपाक वगैरे ते सगळ्याच गोष्टी म्हणजे प्रपंच चालवायचा विषय. त्याच्यामुळे 1-2 दिवस तो प्रकार आपल्याला किंवा ते नियोजन आपल्याला जेवणाचं करावं लागलं. आणि पुढे जर हीच परिस्थिती राहिली तर आपल्याला लेबरला मदत करावीच लागणार. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 6400 हेक्टर ऊस क्षेत्र तोडणीकरता उपलब्ध आहे. त्याच्यामधून 4.5 ते 4.5 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. आणि त्याच्याबरोबर आपण बाहेरून 2.5 ते 3 लाख मेट्रिक टन ऊस आपण गाळपासाठी आणणार आहे. तर साधारण 7.5 लाख टन ऊसाचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे. परंतु आता ॲव्हरेज काय निघतं त्याच्यावर ठरणार आहे का आपल्याला किती गाळप करता येईल. थोडंफार ॲव्हरेज जर या सर्व पावसाचं चांगल्या प्रमाणे म्हणजे याचा परिणाम जर चांगला झाला असेल तर निश्चितपणे ॲव्हरेज वाढलेला असेल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कारखान्याचा जास्त गाळप होईल तर थोडं पुढे मागे होऊ शकतं. मी म्हटल्याप्रमाणे 15 नोव्हेंबर पासून गाळप का करावा, कारण सुरुवातीला रिकव्हरी मिळतच नाही आणि आता तर अजूनही पाणी शेतामध्ये आहे तर अजूनच खराब परिस्थिती रिकव्हरीच्या बाबतीमध्ये राहणार आहे. जसं जसं पाणी
देण्याचं आपण बंद करतो किंवा पाणी आपल्या क्षेत्रातलं कमी होतं, गरजेपुरतं आपण पाणी देतो, तसं रिकव्हरी आणि थंडी वाढली का रिकव्हरी वाढते. जेव्हा साखर उत्पादन किती होणार, काय होणार, ते सगळं उतार्यावर जसं जसं आपल्याला रिझल्ट मिळतील त्याच्यावरनं आपण त्या ठिकाणी अंदाज लावू शकू. आणि या सर्व गोष्टीचा विचार करून आपण नियोजन केलेलं आहे. आता आपण नियोजन जरी किती केलं, सगळं आता वेळोवेळी बदल करावे लागतात. आताच्या घडीला ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे ते तर क्षेत्र लगेच तिथं तोड देता येणार नाही. रस्त्याच्या कडेचे जिथं लगेच माल बाहेर काढता येईल असे प्लॉट निवडावे लागतील. कदाचित ते पुढच्या तारखेचे असतील, तिथं परत याचा कसा तोडला आणि माझा का नाही तुटला हे आता थोडंफार होणार आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. तेवढं लेबर आलेलं लेबर काही जास्त वेळ थांबून राहणार नाही. त्यांच्या हातालाही काम आपण दिलं पाहिजे. आपणही तरी त्यांना किती वेळ बसून ते म्हणणार नाही बुवा आम्हाला बसून नाही, आम्हाला काम द्या. शेवटी लेबर ते म्हणणारच आहे. तेव्हा ज्या परिस्थिती आपल्या समोर येतील त्या पद्धतीने आपल्याला थोडंफार बदल करावा लागणारच आहे. आपण आता या वर्षापासून हे वर्ष आणि पुढचं वर्ष बक्षीस योजना जाहीर केलेली आहे. त्याच्यामध्ये 75 ते 80 मेट्रिक टनाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये आपण बक्षीस देणार आहे. 81 ते 90 मेट्रिक टन ऊस उत्पादक यांना 31,000 रुपये देणार आहे. 91 ते 100 मेट्रिक टन ऊस उत्पादन घेणाऱ्यांना 51,000 रुपये आपण बक्षीस देणार आहे. आणि 101च्या पुढे उत्पादन ज्यांचं निघेल त्यांना 71,000 रुपये आपण बक्षीस देणार आहे. त्याचे काही नियम अटी आहेत. त्या नियम अटी धरून जेवढे शेतकरी त्याच्यामध्ये उत्पादन घेतील, म्हणजे 101 एकाचं आलं तर एकालाच मिळणार, 5 लोकांचं आलं तर 5ला मिळणार. त्याला काही लिमिट नाही. 2-4 लोकांना दिलं झालं आपलं, ते तसं नाही. जेवढे लोक काढतील तेवढं आपलं सर्वांना फायदा होणार आहे. आता बाकीच्या कोणी काही काही घोषणा केलेल्या, आता ते लबाडाचं आवाहन जेवल्याशिवाय खरं नाही. असं आपलं जे आहे ते आपण बाकीच्यांचं आता काय आपल्याला बोलायचं. परिस्थितीनुसार आपण घेऊ ना निर्णय. काय त्याचा काही कमी मिळालंय का आतापर्यंत? कशाला तुम्ही एवढं विचार करताय? आपण ठरवल्यानंतर बाकीचे लोक निर्णय घेतात. आपल्याला काय त्यांच्यावर आपली चर्चा करायची नाही. आपण जास्तीत जास्त देणारे, जिल्ह्यात 1 नंबरचा भाव असणारे, याच्यामध्ये ठेवायचं काही कारण नाही. एवढं तुम्ही निश्चित राहा. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.